छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या दुरावस्थेविरोधात क्रीडाप्रेमी आक्रमक, क्रीडांगण बचाव समिती स्थापन करून आंदोलनाचा इशारा। मिरज शहरातील एकमेव असलेल्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या झालेल्या दुरावस्थेविरोधात शहरातील क्रीडाप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरच क्रीडांगण बचाव समिती स्थापन करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। भाजपाचे युवा नेते नितेश कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मिरज शहरात फुटबॉल आणि क्रिकेटसाठी प्रसिद्ध असलेले हे ऐतिहासिक मैदान गेल्या 10 वर्षांपासून उपेक्षित अवस्थेत आहे। या कालावधीत येथे एकही अधिकृत फुटबॉल किंवा क्रिकेट सामना झालेला नाही। या क्रीडांगणाने शहराला अनेक नामांकित खेळाडू दिले असून ते आजही शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत। पोलीस दल आणि रेल्वे विभागात अनेक कर्मचारी फुटबॉलच्या माध्यमातून भरती झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले। पावसाळ्यात मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते, योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्याने मैदानाला तलावाचे स्वरूप येते। महापालिका व राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असा आरोप क्रीडाप्रेमींनी केला आहे। त्यामुळे खर्च झालेल्या निधीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापूर, गडिंग्लज आणि मिरज ही शहरे फुटबॉलसाठी ओळखली जात असताना मिरजमधील प्रमुख मैदानाची झालेली वाताहत ही चिंताजनक बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। शहरातील हजारो खेळाडूंना सरावासाठी योग्य मैदान उपलब्ध नसल्याने त्यांच्या कौशल्य विकासावर परिणाम होत आहे। येत्या 1 महिन्यात प्रशासनाने मैदानाची डागडुजी करून ते पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला। लवकरच शिवाजी क्रीडांगण बचाव कृती समिती स्थापन करून मैदानाच्या देखभालीसाठी संघटित प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही नितीन कांबळे यांनी स्पष्ट केले। यावेळी प्रशांत माने, शब्बीर शेख, अप्पा साबळे, आकाश कांबळे, मुन्ना नायकवडी, राजू विवेक कांबळे, डीजी आवळे, सुगंध कांबळे, मलिक नायकवडी, सतीश शिकलगार, मेहबूब शेख, अली शेख, आकाश कांबळे, जमीर जमादार, अबेद शेख, डेव्हिड दादा कांबळे आणि अशोक कांबळे आदी उपस्थित होते। आज आपण मिरज नगरीमध्ये छत्रपती शिवाजी क्रीडांगण या परिसरामध्ये सगळेजण इथं जमलो आहे। सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी आज त्यांच्यासाठी खेळाडूंच्या विषयासाठी अत्यंत मोलाचा त्यांचं योगदान दिलेलं आहे। सर्वप्रथम मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना तसेच क्रीडा अधिकारी सर्वांना एक सांगू इच्छितो की या क्रीडांगणाची झालेली दुरावस्था त्यांनी पाहण्याकरता त्वरित एक शिष्टमंडळ इथं पाठवावं। या क्रीडांगणामध्ये अत्यंत लोभनायक डोळ्यानं पाहण्याचे असे क्रीडांगणाचे सामने इथं झालेले आहेत। या क्रीडांगणाची आजची अवस्था बघितल्यानंतर अतिशय दुःखद वेदना मनाला झाल्या की या क्रीडांगणाची अवस्था इतकी बिकट झालेली आहे की इथं जे खेळाडू आजपर्यंत निर्माण झाले त्यांच्याही डोळ्यात आज इथं क्रीडांगण बघितल्यानंतर अतिशय डोळे पाणवले होते। मी सर्व क्रीडा अधिकारी, मनपा क्षेत्रातील सर्व कर्मचारी, आयुक्त साहेब असतील, पालकमंत्री असतील, या सर्वांना नम्रतेची विनंती करतोय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या क्रीडांगणासाठी भरघोस असा विकास निधी इथं देण्यात आला होता, पण त्या विकास निधीचा उपयोग काही माजी नगरसेवकांनी आपल्या बुद्धीचं तारे तोडून या क्रीडांगणाचं अतिशय दुर्गंधी अशी अवस्था करून ठेवलेली आहे। मी सर्व खेळाडू रसिक प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांनी या क्रीडांगण बचावसाठी सर्वांनी पुढे यावं। सर्वांच्या मदतीनं आपण पुनर्जीवित करून हे क्रीडांगण उभा करू व तसेच महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, आयुक्त साहेबांना माझी एक कळकळीची विनंती आहे की ह्या प्रकरणामध्ये जे कोणी भ्रष्टाचारी व दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा इथून पुढं येणाऱ्या सर्व आंदोलनाला, होणाऱ्या तीव्र आंदोलनाला महापालिका, प्रशासन व अधिकारी जबाबदार राहणार आहेत। अनेक रेल्वेला गेले पोलीस। शिवाजी क्रीडांगणाचा इतिहास हा मिरजेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे। या क्रीडांगणातून फुटबॉलपटू अनेक तयार झाले, जे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भरती झाले, काही पोलीस कर्मचारी म्हणून भरती झाले, काही रेल्वे क्षेत्रामध्ये भरती झाले। ह्या क्रीडांगणामध्ये मिरजेचे प्रसिद्ध डॉक्टर ही सुद्धा हे या क्रीडांगणामध्ये तयार झालेत। गेल्या 10 वर्षापासून या क्रीडांगणामध्ये एकही विद्यार्थी, एकही पोलीस कर्मचारी असे तयार झालेले नाहीत। या क्रीडांगणाची अवस्थाच इतकी वाईट आहे की इथं खेळण्याची व्यवस्थाच नसून पावसाळ्यामध्ये तर इथं स्विमिंग पूलचं स्वरूप असतं। मला प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी मला स्विमिंग पूलच्या स्पर्धा भरवण्याची इथं मान्यता द्यावी। मी ह्या सर्व अधिकाऱ्यांना आज सांगू इच्छितो की ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये पावसाळ्याच्या आधी या क्रीडांगणाची
स्वच्छता तसेच हे क्रीडांगण लिफ्ट वर उचलून सर्व खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडांगणाची कशी व्यवस्था करता येईल हे त्वरित करावं. अन्यथा या येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व खेळाडूंना घेऊन मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.